एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब असेल। गेल्या 2 दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे काही सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की बहुतांश पाणी हे कामगार वस्त्यांमध्ये आहे, जिथे बहुतांश गरीब लोक राहतात, गरीब कुटुंब राहतात। तुम्ही त्यांच्या घरी आम्ही काल पहिल्या बातम्या बघितल्या, घरी व्हिजिट केल्यानंतर हे लक्षात आलं की कित्येक लोकांची उपासमार सुरू आहे। पाणी अजूनही घरातून बाहेर गेलेलं नाहीये। जे घरातलं धान्य होतं ते एकतर वाहून गेलंय किंवा भिजल्यामुळे सोडून गेलेलं आहे। त्यांच्या चादरी असतील, अंथरुणाचं सामान असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल, त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याच्यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की बाबा आता नागरिकांना दिलासाची गरज आहे। कुठेतरी 2-3 दिवस जो पण पाऊस कमी होत नाही, पाणी ओसरत नाही, तोपर्यंत त्यांच्या जेवणाची, अन्नधान्याची जी त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असं आमचे फाउंडेशनचे शिखर पहारे साहेबांना वाटलं व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा प्रकारे बाधित झालेल्या अशा ठिकाणी 2000 किटचं आम्ही वाटप करतोय। त्या किटमध्ये आपण तांदूळ असेल, तूर डाळ असेल, साखर असेल, चहापत्ती असेल, 1 लिटर तेल असेल, गहू असेल, ज्वारी असेल, अनेक ब्लँकेट, असं विविध प्रकारचे किट आम्ही सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बाधित झालेल त्या ठिकाणी वाटत आहोत। सध्या त्यांच्या घरापर्यंत जाऊन वाटप करणार आधी कशा पद्धतीने वाटप करणार? 100% आमच्याकडे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यादी काढलेली आहे की जे बाधित क्षेत्र आहेत, जसे मित्रनगर शेळगे आहे, दही इटणे आहे, विडी घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जिथे जिथे कामगार वसाहत आहेत, गरीब कुटुंब राहतात, ज्यांचे हाल सुरू आहेत, अशा लोकांना एक मदतीचा हात द्यायचं शिखर पहारे फाउंडेशनच्या वतीने आम्ही एक प्रयत्न करतोय। आज वाटतोय, उद्या वाटतोय, जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला जिथे जिथे बाधित झाले दिलासा मिळत नाही तोपर्यंत शिखर पहारे फाउंडेशनचं काम हे सुरू राहील।